नमस्कार सगळ्यांना, कशा आहात तुम्ही? तर आता मी आहे ठाणे स्टेशनला. मी जाते गावी, माझ्या घरी प्रोग्राम असल्यामुळे. इतक्यात ट्रेन आली. मस्त रात्रभर रेस्ट केला. नंतर अकोल्याला उतरली. तिथे आल्यानंतर मला दुसरी ट्रेन पकडावी लागते. तर तिथे गेल्यानंतर फक्त 2 मिनटासाठी माझी ट्रेन वाचली. जे रेल्वेचे लोको पायलट होते त्यांनी मला बघितलं की ही पळते म्हणून, तर त्यांनी माझ्यासाठी 2 मिनिटं ट्रेन थांबवली आणि मस्त मी बसून घरी आली. आल्या आल्या लगेच माझी बहीण जेवण बनवत होती. माझ्या भावाची मुलगी घराला हार वगैरे बनवत होती. तर मग मी ते पण मदत केली तिला कामासाठी. लगेच ते झाल्यानंतर घराची साफसफाई करायची होती, ती पण आम्ही केली मिळून. आणि नंतर थोड्या वेळानंतर आई काहीतरी जेवायला बनवत होती. झेंडूच्या फ्रेश फुलांनी मी घराची सजावट केली. लगेच रांगोळी काढायची होती, रांगोळी घेतली, रांगोळी काढली. पण मी खरं सांगते, मला रांगोळी जास्त जमत नाही. त्याच्यापेक्षा माझ्या भावाची मुलगी ही छोटी, ती खूप छान रांगोळी काढते. पण मी तिला हातच लावू दिला नाही. मी तिला बोलली की मी रोज घरी नसते, तर आज मला काढू दे. तर ती बोलली ठीक आहे, काढ दीदी. तर अशा प्रकारे मी रांगोळी काढली मस्त. आणि लगेच घराची सजावट तुम्हाला मी दाखवते. तर इतकं काही छान नाही केलं, पण जसं जमेल तसं केलं. आणि अजून पण हे काढायचे राहिले होते वरचे फोटो बाबासाहेबाचे आणि गौतम बुद्धाचे. शेतातला मस्त कापूस आणला. आईने, मी, माझ्या भावाच्या मुलीने, माझ्या बहिणीने आम्ही मिळून मस्त वाती बनवल्या. तर चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग.